इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. लेखण्या थांबल्यास राजकारण विरघळले. आमदार खासदारांच्या साक्षीने अभिषेक आणि दर्शन अडकले लग्नगाठीत. लग्न पाहावे करून आणि बातमी पाहावी लिहून असा एक नवा सुविचार सध्या आमच्या डोक्यात घोळत आहे. काल सदलगा नगरीत पत्रकारितेचे आणि समाजकारणाचे अण्णासाहेब म्हणजेच आपले ज्येष्ठ पत्रकार आणि RK फाउंडेशनचे सर्वेसर्वा अण्णासाहेब कदम यांच्या चिरंजीवांचा चिरंजीव अभिषेक यांचा विवाह संपन्न झाला. आता पत्रकारांच्या घरातलं लग्न म्हटल्यावर तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या बातम्या कशा कव्हर होणार या चिंतेत आम्ही होतो. पण प्रत्यक्ष मांडवात गेल्यावर समजले की सर्व बातम्या स्वतःहूनच पाय लावून मांडवात हजर झाल्या होत्या. चिरंजीव अभिषेक यांनी बोरगावचे युवा उद्योजक ओंकार दादासाहेब भादुले यांची सुविद्य भगिनी चौका दर्शना यांच्याशी ओम मल्टीपर्पज हॉल येथे विवाह गाठ बांधली. हा विवाह इतक्या शाही ताटात झाला की 2 क्षण वाटले आपण सदलग्यात नसून थेट कोण्या राजघराण्याच्या दरबारातच आलो आहोत. नेत्यांची गर्दी की राजकीय अधिवेशन. लग्न सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांची यादी पाहिली तर हे लग्न होते की आगामी निवडणुकीच्या रणनीतीची पूर्वतयारी असा संभ्रम कोणालाही पडावा. चिकोडी सदलगा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय गणेश अण्णा हुकेरी यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. त्यांच्या जोडीला चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब झोले हेही उपस्थित होते. सत्ताधारी आणि विरोधक एकाच मांडवात एकमेकांना पाहून ज्या पद्धतीने हसमुख चेहरे करून फिरत होते ते पाहून लग्नाचे कौतुक की राजकीय समेट यावर चर्चा रंगली नसती तर नवलच. सदलगा शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांच्यासह नगरसेवक संतोष नवले, उदय पाटील, प्रकाश अणुरे, लताताई पाटील आणि राजू अमृत समनावर यांनी तर वऱ्हाड्यांपेक्षा जास्त हिरिरीने पाहुण्यांचे स्वागत केले. सहकार आणि समाजकारणाचा संगम कारखानदारीचे राजेही या सोहळ्याला आवर्जून हजर होते. हालसिद्धनाथ फॅक्टरीचे संचालक शरद जंगटे, दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण कुमारजी देसाई यांच्या उपस्थितीमुळे लग्न कार्यात गोडवा अधिकच वाढला होता. तर श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळीवाडीचे संचालक बाळासाहेब पाटील यांच्या येण्याने त्याला अधिक धार आली. देववाडीचे माजी डेप्युटी सरपंच शिवाजीराव नांगरे पाटील आणि बेडखेळाचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांनीही उपस्थिती लावून ग्रामीण भागातील वजन वाढवले. सुप्रसिद्ध वकील रमेश देसाई यांनी तर वधूवरांचा हा विवाह करार कायदेशीरदृष्ट्या असा भक्कम आहे अशाच आविर्भावात हजेरी लावली. 4थ्या स्तंभाची पंगत. आता घरच्या मालकाचे लग्न म्हटल्यावर पत्रकार मंडळी मागे कशी राहणार. दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, सकाळचे वृत्त संपादक तानाजी पवार यांनी बातमीची डेडलाईन सायंकाळपर्यंत सांभाळत मांडवात हजेरी लावली. वृत्त निवेदिका संध्या गावडे आणि पूजा पाटील यांच्या उपस्थितीमुळे मांडवात जणू लाईव्ह बुलेटिन सुरू असल्याचा भास होत होता. शिरोळ, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील पत्रकारांनी तर लेखण्या बाजूला ठेवून अक्षता टाकण्यात धन्यता मांडली. भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजू पाटील आणि चिकोडीचे नगरसेवक अनिल माने यांनीही या गर्दीत आपली उपस्थिती नोंदवली. शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि असंख्य नागरिक बंधू भगिनींच्या गर्दीमुळे हॉलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. कदम आणि भादुले परिवाराचा हा विवाह सोहळा म्हणजे सदलगा शहराच्या इतिहासातील एक देखणा, ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय सोहळा ठरला यात शंका नाही. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.